डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे काही दिवसांमध्ये आरोग्य विभागाची खूप चांगल्या पदांची जाहिरात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागा. अतिशय चांगल्या पोस्ट निघणार आहे आणि मी ऑलरेडी याच्या पहिले पण खूप साऱ्या पोस्टची माहिती घेतलेली आहे. आणि आपण आता जो काही सिरीज सुरू करणार आहे ती म्हणजे जे काही टेक्निकल पोस्ट असतात त्यांचा जो सिलेबस आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये जे काही टेक्निकल पोस्ट असतात त्या आरोग्य विभागाच्या पदभरतीमध्ये दोन पद्धतीचे पार्ट असतात. तर जो पहिला पार्ट असतो तो राहतो एक टेक्निकल आणि दुसरा राहतो नॉन टेक्निकल. तर आज आपण जे काही पोस्ट पाहणार आहोत ते म्हणजे ईसीजी टेक्निशियन आणि ब्लड बँक ऑफिसर. तर चला, की हे जे दोन पोस्ट असतात या दोन पोस्टचं जो काही पेपर असतो, पेपर पॅटर्न, त्याच्यात आपल्याला एक सब्जेक्ट राहतो नॉन टेक्निकल, दुसरा राहतो टेक्निकल. तर नॉन टेक्निकलमध्ये आपल्याला जे राहतात ते मराठीसाठी 5 गुण, इंग्रजीसाठी 5 प्रश्न, गणित बुद्धिमत्तासाठी 5 प्रश्न आणि सामान्य ज्ञान रिलेटेड 5 प्रश्न, असे 20 मार्काचे प्रश्न आपल्याला हे आपले जनरल स्टडीजचे असतात. आणि राहिलेले प्रश्न आपल्याला 80 प्रश्न जे राहतात ते आपल्याला टेक्निकल पोस्टचे असतात. अशा पद्धतीनं आपला हा जो पॅटर्न तयार होतो हा 20 आणि 80चा पॅटर्न तयार होतो आणि 100 गुणांचा आपला टोटल सिलेबस हा राहतो. तर आज जी पोस्ट आहे जी आहे ईसीजी टेक्निशियन. तर ईसीजी टेक्निशियनचा सुद्धा याला बीएससी हे बेसिक ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया आहे. आणि दुसरी गोष्ट, आपलं जर बीसी ईसीजीचा कोणता एक कोर्स झालेला असेल, डिप्लोमा झाला असेल, तर आपण याला ॲप्लिकेबल किंवा आपण याचा फॉर्म भरू शकतो. तर ईसीजी याच्यामध्ये सिलेबसमध्ये काय आहे, पहिला जो पॉईंट आहे तो ईसीजी बद्दल आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन खूप माहिती असणार. याच्यामध्ये आपल्याला काय डेफिनेशन आणि पर्पस ऑफ द इलेक्ट्रोकार्डिओग्राफी याबद्दल आपल्याला माहिती विचारण्यात येते. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे इलेक्ट्रोग्राफिक लीड्स अँड इलेक्ट्रोफिजिओलॉजी याबद्दलचा प्रश्न आपल्याला याच्यामध्ये आपल्याला बायपोलर लिम्स काय असतात, लीड्स अँड देअर फंक्शन्स याबद्दल माहिती असते. त्यानंतर 3 नंबरचा पॉईंट आहे कॅलिब्रेशन ऑफ द ईसीजी मशीन. ओके, आपलं जे काही मशीन आहे हॉस्पिटलमधलं ईसीजी, ते आपल्याला ईसीजी ग्राफ देतं, पण ते ईसीजी ग्राफ दिलेला तो योग्य आहे का? नाही तर एखाद्याचा ईसीजी 0 दाखवायचा, लाईन ड्रॉप, माणूस जिवंत, याला काही फायदा नाही. त्यामुळे आपल्याला कॅलिब्रेशन ऑफ द ईसीजी येणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये प्रोसेस अँड सेटिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ द ईसीजी मशीन इनॲक्युरेटली हे याच्याशी रिलेटेड प्रश्न आपल्याला येतात. त्यानंतर आहे की नॉर्मल ईसीजी म्हणजे आपला प्रत्येकाने ईसीजी बघितलेला आहे का? यस, प्रत्येकाने ईसीजी बघितलेला आहे. तर जो नॉर्मल ईसीजी असतो त्यामध्ये जे काही रेषा असतात की पी वेव्स, क्यू वेव्स, आर वेव्स याच्याशी रिलेटेड आणि याचं काही ॲनालिसिस आपल्याला करावं लागतं, त्याच्याशी रिलेटेड हे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारले जातात. त्यानंतरचा आहे सायनस रिदम. सायनस रिदम म्हणजे मित्रांनो, आपण ईसीजी बघतो बरोबर, ईसीजी मध्ये जे काही वेव्ज असतात ते आपल्या हृदयाच्या ठोक्यानुसार त्या वेव्ज राहतात. म्हणजे हृदयाचे जसं काही आपलं सिस्टोल, डायस्टोल आणि जसं कॉम्प्रेन्शन ते हे होतं त्या पद्धतीनं ते वेव्ज राहतात. त्यामुळे आपल्याला द अंडरस्टँडिंग द नॉर्मल हेल्थ रिदम पॅटर्न ऑफ आवर द हार्ट हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे कंडक्शन डिफेक्ट्स. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपलं हृदय चालतं म्हणजे आपल्या त्या हृदयावर जे पर्किंगचे फायबर असतात आणि त्याचं नेटवर्क असतं. त्याच्यामध्ये काय होतं, कंडक्शन, जे काही आयन्स असतात, डिफरंट टाईप ऑफ आयन्स, सोडियम, पोटॅशियम, त्याचं आयन कंडक्शन होतं आणि आपलं हृदयाचं पंपिंग होतं. त्यामध्ये आपल्याला हे याच्यावर रिलेटेड प्रश्न असतात. इलेक्ट्रिक कंडक्शन आपल्या हृदयाचं कसं आहे बद्दल आणि त्याच्या रिलेटेड आपला द ईसीजी कसा निघतो. ईसीजीचा बेस हे जे असतं ते कंडक्शन असतं, याच्याशी आपल्याला रिलेटेड प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन चेंजेस. म्हणजे आपण आता नॉर्मल ईसीजी पाहतो, आपण नॉर्मल ईसीजी, आणि जर एखादा व्यक्ती असेल की जो त्याला MI बसलेला आहे, त्याचा ईसीजी मध्ये काय काय फरक राहतो याच्याशी रिलेटेड जो काही पॉईंट असतो तो राहतो ईसीजी चेंजेस. त्याला आपण म्हणतो ईसीजी चेंजेस अँड असोसिएटेड विथ द हार्ट अटॅक. त्यानंतर आहे स्ट्रेस टेस्ट. मित्रांनो, आपल्याला माहित आहे स्ट्रेस टेस्ट सर्वांनी कुणी केली असेल का नाही ते मला नाही माहीत, पण स्ट्रेस टेस्ट बद्दल सुद्धा आपल्याला याच्यावर माहिती येतात. त्यानंतर आहे होल्डर स्टडीज.
ॲम्ब्युलेटरी ECG मॉनिटरिंग ओव्हर द एक्सटेंडेड पिरियड यावर आपल्या सिलेबसमध्ये प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे ब्लड बँक ऑफिसर. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जी रक्तपेढी असते त्या रक्तपेढीला मेंटेन करण्यासाठी जी काही पोस्ट असते तिला आपण ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर म्हणतो. तर ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसरमध्ये ह्या सिलेबसमध्ये आपले जे काही पॉईंट्स असतात त्यामध्ये जर 1 नंबरचा पॉईंट जो आहे तर डोनर सिलेक्शन क्रायटेरिया, त्यानंतर आहे ब्लड ग्रुपिंग टेक्निक, त्यानंतर सिरोलॉजिकल टेस्टिंग. या 3 रिलेटेड पॉईंट्स आपल्याला प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये काय आहे की कोणकोणते ब्लड डोनर असतात आणि ब्लड डोनरचा क्रायटेरिया काय राहतो, म्हणजे की त्यांचं वय किती असायला पाहिजे, त्यांचं एज किती असायला पाहिजे, त्यानंतर त्यांचं मेल आणि फिमेल असेल किंवा त्यांना कोणता डिसीज झालेला आहे तर त्याच्यानंतर आपण किती पिरियडच्या नंतर तो ब्लड त्याच्यातून ब्लड डोनेट आपण करू शकतो. त्याच पद्धतीने जर त्याला काही एड्स वगैरे असेल तर त्याच्यासाठी ते आपण टोटली प्रतिबंध आहे ब्लड ट्रान्सफ्युजनचा. त्याच्या रिलेटेड जे काही क्रायटेरिया असतात ते आपल्याला ड्रग DINC ॲक्टनुसार हे फॉलो करावं लागतात. ओके, तर गाईडलाईन फॉर द सिलेक्टिंग एलिजिबल ब्लड डोनर्स यावर प्रश्न आहे. त्यानंतर आहे ब्लड ग्रुपिंग. आपल्याला माहिती आहे ह्युमन ब्लड हे 4 प्रकारचे असतात. 4 सॉरी ABC असं असतं का? नाही, AB यामध्ये परत A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह, B निगेटिव्ह, AB आणि जो चौथा जो कॉमन ग्रुप राहतो तो राहतो बॉम्बे ब्लड ग्रुप, पण तो आपल्याकडे जास्त मिळत नाही. त्यानंतर आहे सिरोलॉजी टेस्टिंग. सिरोलॉजी टेस्टिंग मध्ये काय राहतं? अँटीबॉडीज अँड अँटीजन रिएक्शन्स. कोणकोणत्या अँटीबॉडीज अँटीजन रिएक्शन असतात प्रत्येक डिसीजच्या, त्याच्या रिलेटेड प्रश्न, त्याचा जो काही बेस असतो तो आपल्याला माहीत पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न हे याच्यामध्ये येतात. त्यानंतर आहे कंपोनंट सेपरेशन. आपल्याला माहित आहे की ब्लड असतो तर ब्लडमध्ये काय राहतो? RBC, WBC, त्यानंतर प्लेटलेट्स, हे 3 कंपोनंट मेन असतात ब्लडचे. आणि ह्या कशा पद्धतीनं हे सेपरेट केलं जातं याचे जे काही टेक्निक असतात त्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर आहे क्रॉस मॅचिंग मेथड. मित्रांनो, हे डोनर्स आणि रिसिपियंट ऑफ द ब्लड याच्यामध्ये जी काही टेस्ट केल्या जाते त्याला आपण म्हणतो क्रॉस मॅचिंग मेथड. त्यानंतर आहे पोस्ट डोनेशन केअर. म्हणजे जर आपण ब्लड घेतल्यानंतर पोस्ट डोनेशन केसमध्ये आपण कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न असतात हे डोनर्सच्या रिलेटेड. त्यानंतर ॲडवर्स रिएक्शन मॅनेजमेंट. जेव्हा एखाद्याचं आपण ब्लड घेतलं किंवा एखाद्या पेशंटला आपण ब्लड ट्रान्सफ्युजन केलं आणि जर काही ॲडवर्स रिएक्शन झाली त्या कंडिशनमध्ये ॲडवर्स रिएक्शन कशी ओळखायची, त्यानंतर ॲडवर्स रिएक्शन ओळखण्यासाठी आणि त्यावर कोणती ट्रीटमेंट असते यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर आहे व्हेनी पंक्चर. त्यानंतर टेक्निक फॉर द ड्रॉइंग ऑफ द ब्लड फ्रॉम द व्हेन दॅट इज नोन ॲज द व्हेन पंक्चर. याच्याशी सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात. नंतर आहे आता ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर या पोस्टच्या सिलेबसचा आपला जो काही सिलेबस आहे BScचा त्याच्यानुसार काही सेमिस्टर वाईज सुद्धा सिलेबस आहे. पेपर फर्स्टचा आहे बेसिक सायन्स, त्यानंतर ट्रान्सफ्युजन टेक्नॉलॉजी, त्यानंतर लॅब मॅनेजमेंटचं प्रश्न आहे, त्यानंतर ब्लड बँक, लिगल ॲस्पेक्ट ऑफ द ब्लड बँक, त्यानंतर क्लिनिकल पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, जनरल लॅबोरेटरी मेथड्स, एलिमेंटरी मायक्रोबायोलॉजी, सेरोलॉजी, एलिमेंटरी हेमेटॉलॉजी, क्लिनिकल पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, जनरल लॅबोरेटरी मेथड, एलिमेंटरी मायक्रोबायोलॉजी. ओके, आय थिंक ही साईड रिपीट झालेली आहे, ती सेम आहे. तर मित्रांनो, ज्या कोणाला सरळ सेवा भरती येणाऱ्या बॅच लावायची आहे त्यासाठी डायरेक्शन अकॅडमीने बॅच सुरू केलेली आहे. त्याच पद्धतीने ज्यांना आरोग्य सेवा भरतीची स्पेशल बॅच लावायची आहे त्यांच्यासाठी आपण ही 999 रुपयाची बॅच सुरू केलेली आहे. डायरेक्शन अकॅडमीचे हे टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल आपण डाउनलोड करा.
याच्यावर जे काही डेली अपडेट्स असतात सरळ सेवा भरतीची सर्व माहिती आपल्याला याच्यावर मिळू शकते. ओके, थँक्यू. आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आपले जे काही प्रश्न असतात सरळ सेवेचे ते आम्हाला कमेंट करा, आपण त्यांची उत्तरं देऊ. धन्यवाद.